और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारत माता की जय। वंदे मातरम। कार्यकर्त्यांसोबत बैठक पण आहे आणि आज एक पक्षप्रवेश झालेला आहे. नेमकं कोण आहेत आणि कशा पद्धतीने आता आपलं काम सुरू आहे? शीतल देवरुखकर शेठ या उबाठाच्या उपनेत्या आहेत, त्याचबरोबरीने सिनेट मेंबर आहेत. बरेच वर्ष त्यांच्याकडे राजकीय कामाचा जो आहे, राजकीय आणि सामाजिक या दोन्ही कामाचा अनुभव आहे आणि मला आज आनंद आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते आज प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची महिला अध्यक्ष या नात्याने मी आज त्यांचं मनापासूनचं स्वागत करते आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशच्या उपाध्यक्षपदी आम्ही त्यांची नेमणूक सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या दिवसात शीतल देवरुखकर शेठ या भारतीय जनता पार्टीचं काम चांगल्या पद्धतीने करतील. काही राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपण महायुतीमध्ये लढत आहोत, तर काही ठिकाणी उल्हासनगर, नवी मुंबई असेल अजूनही महायुती झालेली नाहीये. वेगवेगळे पक्ष, दोन्ही पक्ष स्वबळावर लढत आहे. ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे का? मला वाटतं याचं उत्तर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण हे चांगल्या पद्धतीने देऊ शकतील, कारण कुठे युती करायची आणि कुठे नाही याचे सगळे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. माझ्यासारख्या कार्यकर्तीचं काम आहे की ज्या ठिकाणी आम्हाला जबाबदारी देतील त्या ठिकाणी पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणे आणि जास्तीत जास्त उमेदवार जे आहेत ते निवडून आणण्याची जबाबदारी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं त्या ठिकाणी आमची कामाला सुरुवातही झाली. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये ऐतिहासिक असा विजय मिळाला, काय सांगाल? मनापासूनचा आनंद आहे, खूप आनंद आहे. बदलापूरची आमची नगराध्यक्ष रुचिता घोरपडे हिनी त्या ठिकाणी कार्यभार सांभाळलेला आहे आणि उद्या आम्ही अंबरनाथला जाणार आहोत. अंबरनाथला आमची नवनियुक्त त्या ठिकाणी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले या उद्या पदभार स्वीकारणार आहेत आणि त्या क्षणाचा साक्षीदार व्हायला मी सुद्धा उद्या त्या ठिकाणी पोहोचणार आहे. काही संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात राडा सुरू झाला आहे, नाराजी आहे, तर यावरती कशा प्रकारे पडदा टाकण्याची नाराजी नाही. असं आहे की तिथले आमचे नेते आहेत, आमचे सावेसाहेब आहेत, आमचे भागवतजी कराड आहेत, आमचे आमदार संजय केणेकर आहेत. हे सगळेजण जे नाराज आहेत त्यांना भेटायचा प्रयत्न करतायत, त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न करतायत. आज सकाळपर्यंत मी पाहिलं की बऱ्याच प्रमाणामध्ये आमचे जे नाराज महिला होत्या, आमचे काही भाऊ होते, या सगळ्यांना शांत करण्यामध्ये पक्षाला यश त्या ठिकाणी आलेलं आहे आणि प्रत्येकालाच तिकीट हवं होतं की तिकिटाच्या जागा फार कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त आणि यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याच नाही सगळ्याच ठिकाणी या झालेल्या आहेत आणि त्यामुळे आमच्याकडनं आमचे नेते, आमच्या सगळ्या तिकडच्या आमच्या ताई, आमचे भाऊ जे नाराज आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत आणि बऱ्यापैकी आता शांत झालेलं वातावरण पाहायला मिळतंय. काही कृपाशंकर सिंग यांचा मुंबईच्या महापौराबद्दल केलेलं वक्तव्याला तुमचं समर्थन आहे? नाही, मला वाटतं याच्यावरती स्पष्टपणे त्यांची भूमिका ही स्वतः कृपाशंकर सिंग यांनी मांडलेली आहे. काल मला वाटतं सगळ्या माध्यमातून ती दाखवली होती की त्यांनी जे म्हटलं होतं त्यांचं असं म्हणणं की माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी पुन्हा एकदा प्रसार माध्यमांच्या समोर मांडलेलं आहे. अंबरनाथच्या निवडणुकीमध्ये तुम्ही फार महत्त्वाचा रोल अदा केला होता, आता उल्हासनगरमध्ये कसं? नाही, उल्हासनगरमध्ये आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. ज्या ठिकाणी आम्हाला पक्ष सांगेल इकडे जाऊन तुम्हाला काम करायचंय त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं आम्ही काम करताना 100% नाही 110% एफर्ट्स घेऊन काम करतो आणि जे आम्हाला जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. भाजपाचा महापौर होईल, जास्तीत जास्त संख्या असेल नगरसेवकांची? आमच्याकडे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ज्या ठिकाणी युती आहे त्या ठिकाणी महायुतीचा महापौर बसवण्याची आमची भूमिका आहे आणि त्याच दृष्टीने आमचं काम चाललं आहे. ज्या ठिकाणी युती नाही आहे त्या ठिकाणी अर्थात पक्षाचा महापौर तिथे बसावा ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. त्या अनुषंगाने माझी सुद्धा हीच इच्छा आहे की माझ्या पक्षाचा
महापौर जो आहे तो त्या महानगरपालिकेवर बसला पाहिजे. उल्हासनगरमध्ये काही ठिकाणी नाराजी आहे. दोन उमेदवारांना दोन दोन एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत. काय सांगणार? नाही, याच्या सगळ्याचं सोल्युशन आता स्वतः प्रदेशाध्यक्ष रविदादा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते स्वतः लक्ष घालून आता बैठकीसुद्धा या ठिकाणी उल्हासनगरची होणार आहे. त्यामुळे जे काही असे प्रकार झालेले आहेत त्याच्यावरती ते आता थोड्याच वेळामध्ये जे काही पुढची कार्यवाही असेल ते करतील. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि भाजपाच्या प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष, ज्या महिलांसाठी नेहमी एक पाऊल पुढे टाकत महिलांसाठी आवाज उठवत असतात, ते आमच्या आदरणीय चित्रताई वाघ यांचे मी मनापासून आभार मानते. कारण त्यांनी आज मला या भाजपमध्ये प्रवेश दिला, या भाजपच्या कुटुंबामध्ये प्रवेश दिला, मला सामील करून घेतलं. म्हणून मी खरंच भाजपाच्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. मॅडम, कारण काय आहे? कारण काय पक्षाचं? आज जर आपण बघत असाल तर महाराष्ट्र आणि देशाच्या ज्या प्रगतीपथावर सुरू असलेल्या वाटेवरती, प्रगतिशील वाटेवरती आज मी प्रयत्न करते की माझा खारीचा वाटा असावा आणि या प्रगतीपथावरती देखील या विकास कार्यामध्ये मला समाविष्ट व्हायचंय. एक युवा चेहरा म्हणून, एक युवा कार्यकर्ती म्हणून मला देखील या विकासाचा भाग व्हायचा, या प्रगतीचा भाग व्हायचा, या गतिशील महाराष्ट्राचा भाग व्हायचा आणि म्हणूनच मी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मी शिवसेना या पक्षात गेली 20 वर्ष काम करत आहे. सध्या मी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट वरती कार्यरत आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट ही माझी दुसरी टर्म आहे. मी सध्या मॅनेजमेंट काउन्सिलची देखील सदस्य आहे. तसेच पक्षाची उपनेता असून मी युवा सेना कोर कमिटी सदस्य देखील आहे. गेली अनेक वर्ष मी पक्षामध्ये कार्यरत असताना माझी जी वाटचाल सुरू झाली ती विद्यार्थी सेनेपासून सुरू झाली. विद्यार्थी सेनेमध्ये काम करता करता मी युवा सेनेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि युवा सेनेमध्ये काम करता करता मी शिवसेनेच्या बेसिक मध्ये म्हणजे उपनेता उपविभाग प्रमुख म्हणून काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू बघता मला कोर कमिटीमध्ये संधी मिळाली आणि त्यानंतर मी पक्षाची उपनेता झाली. आज मी पक्षाची स्टार प्रचारक देखील आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये मी स्टार प्रचारक होती आणि हे काम करत असताना मी गेली अनेक वर्ष महाराष्ट्र पिंजून काढतेय. युवती सेनेची बांधणी करण्यासाठी माझ्याकडे उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक पासून नंदुरबार पर्यंत आणि पूर्व विदर्भ म्हणजे वर्ध्यापासून गडचिरोली पर्यंत माझ्याकडे जबाबदारी होती. एवढ्या जबाबदाऱ्या असताना पक्ष सोडण्याचं कारण काय? ते काय नाराजी आहे? पक्षाचं कारण हेच आहे की मी प्रभाग क्रमांक 51 मध्ये इच्छुक होती आणि इच्छुक म्हणून मी माझ्या वरिष्ठांकडे तशी इच्छा देखील प्रगट केली होती. मी अनेकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मी अनेकदा त्यांना मेसेजेस पाठवले, परंतु माझ्या मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्यात आलं. माझ्याशी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जेव्हा मी त्यांच्याकडे दाद मागितली तेव्हा हात वरती केले आणि मग कुठेतरी मी दुखावले गेले की ठीक आहे, मी आपल्या कुटुंबाचा भाग आहे, मी आपल्या कुटुंबामधली सदस्य आहे, तिकीट नाही दिलं तरी चालेल, परंतु किमान एकदा बोलणं तर होणं गरजेचं होतं, एकदा माझ्याशी संवाद साधणं गरजेचं होतं. परंतु अशा कुठल्याही प्रकारचा संवाद माझ्याशी साधला गेला नाही, याचं अत्यंत दुःख आहे मला. आणि जर मी पक्षासाठी इतकी वर्ष काम करते, सलग 20 वर्ष मी पक्षासाठी काम करते, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतेय, संघटना बांधणीसाठी झटतेय, संघटना मजबूतीसाठी झटतेय आणि मग हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांचे दुसऱ्या बाजूला मी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतेय, शिक्षकांचे प्रश्न सोडवतेय, पक्षाची भूमिका ठळकपणे मांडते आणि हे सगळं करत असताना जेव्हा मी काहीतरी आपल्याकडे मागते तेव्हा आपण तर स्पष्टपणे हात वरती केले, काही हरकत नाही, परंतु मी तुमच्या कुटुंबाची एक भाग म्हणून कमीत कमी माझी संवाद साधणं गरजेचं होतं. मी आपली होती. हे बघा, आता उमेदवारी देण्याचा पक्ष प्रवेश आज आपण बघत आहात की आपण जर बघत असाल तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये सगळ्याच पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपापल्या पक्षामध्ये
काम करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या इच्छुक उमेदवारांसोबत काम करण्यासाठी सगळेच व्यस्त आहेत. त्यामुळे त्याच पद्धतीने आम्हाला हा प्रवेश चित्राताईंच्या माध्यमातून आणि पक्षनिष्ठा राहिलेली नाहीये यावरून आता स्पष्ट होतंय. अनेकांनी तुमच्या ज्या पद्धतीने तिकीट मिळालं नाही म्हणून पक्ष सोडलाय, याचा अर्थ असा आहे की पक्षनिष्ठा राहिलेलीच नाही. आता आपल्या समोर मी बऱ्याच गोष्टी मांडलेल्या आहेत. आपणच ठरवलं पाहिजे की पक्षनिष्ठा राहिली आहे की नाही राहिली आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा चांगलं उत्तर तुमच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही. आता भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. हे बघा, आता आपल्याला लक्षात आलं असेल की आतापर्यंत सगळ्या इच्छुक उमेदवारांना तिकीटं दिली गेलेली आहेत. त्यांची छाननी होईल आणि त्याच्यानंतर काम करायला उमेदवार सुरू करतील. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेने इकडे आलेली नाहीये. मला सन्माननीय देवेंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या चित्राताईंच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचंय. मला प्रगतिशील विकसनशील महाराष्ट्राचा भाग व्हायचंय. ही एक उमेदवारी दाखल केली आहे का? नाही, मी उमेदवारी नाही दाखल केली. ओके थँक्यू मॅम. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.